राज्यभरातील भूमी अभिलेख कर्मचारी जे आहेत ते आज सगळेच पुण्यातील आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। या संपूर्ण राज्यभरातील कर्मचाऱ्यांकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत या मागण्या खरं तर आपण जाणून घेणार आहोत। काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या? तुम्ही आज मोर्चा काढलेला आहे, काय काय मागण्या आहेत आणि किती दिवसांपासून या मागण्या सगळ्या प्रलंबित आहेत? आम्ही या भूमी अभिलेख विभागामधले सर्व तांत्रिक काम करणारे कर्मचारी आहोत। आमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन हे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि ITI सर्वेअर असं तांत्रिक आहे आणि 17/12/2011 रोजी शासनाने रिक्रुटमेंट रूल्स बदलले आणि त्यानंतर तांत्रिक अर्हता धारण करणारे कर्मचारी या खात्यामध्ये आले। आम्ही मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर येथे देखील शासनाविरोधात आम्ही दाद मागितली। 6 वर्ष झाले न्यायालयाचा निकाल आलेला आहे। न्यायालयाच्या आदेशाने समिती स्थापन झाली। त्या समितीचा अहवाल शासनाकडे 2021 साली गेलेला आहे, परंतु अद्यापही शासनाने त्या अहवालावर काम करून आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी दिलेली नाही। तर असे अनेक प्रश्न आमचे प्रलंबित आहेत। त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न तांत्रिक वेतन श्रेणी आहे। एकदा 1994च्या आकृतीबंधावर आजही काम सुरू आहे। तर अशा सगळ्या आमच्या मागण्या आहेत। त्यातला महत्त्वाचा मागणी ही तांत्रिक वेतन श्रेणीची आहे आणि आम्हाला माणूस म्हणून गृहीत धरत नाही या डिपार्टमेंट। आम्हाला आहे त्या मॅनपॉवर मध्ये आमच्याकडून प्रचंड मोठ्या प्रमाणावर कामाचा दबाव आहे। आम्ही वारंवार संविधानिक मार्गाने निवेदने दिली, सगळ्या गोष्टी आम्ही केल्या। संविधानिक मार्गाने निवेदनं दिली, मोर्चे काढले, न्यायालयामध्ये गेलो, कंटेम्प्ट दाखल झालेला आहे, तरी न्यायालयाचा आदेश देखील हे शासन मानत नाही। त्यामुळे या शासन आणि प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही हा संविधानिक मार्गाने हा मोर्चा आज आयोजित केलेला आहे। नक्कीच आपण बघतोय हा मोर्चा जो आहे तो पुण्यामध्ये काढण्यात आलेला आहे। पुण्यातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्यापासून ते नवीन प्रशासकीय इमारतीपर्यंत हा मोर्चा असणार आहे। आपण आणखीन काही कर्मचाऱ्यांशी सुद्धा बोलणार आहोत। काय नेमक्या मागण्या आहेत आणि या मागण्या सगळ्या किती वर्षांपासून प्रलंबित? ह्या मागण्या गेली 40 वर्ष आहेत। सर्वात महत्वाचं आहे की 150 वर्षापूर्वी या विभागाचं 150 वर्षापूर्वी अभिलेख बनवलेले आहेत। त्या अभिलेख अद्ययावतीकरणाची मोहीम ज्या पद्धतीनं शासनाकडून आणि प्रशासनाकडून राबवल्या पाहिजे ती प्रभावीपणे राबवली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचा या विभागाच्या प्रति प्रचंड असंतोष आहे। आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत। आम्ही रोज जीव मुठीत घेऊन मोजणीला जातो। त्याच्यामुळे संतप्त जनतेचा सामना या सर्वेअरला करावा लागतो। सर्वेअरची जी वेतन श्रेणी आहे हे एखाद्या क्लरिकल सारखी वेतन श्रेणी आहे। वेतन श्रेणी बदलली पाहिजे अशी या विभागातल्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे। परंतु जे सर्व सेवा भरती नियम पूर्ण केले, तांत्रिक अद्ययावत मशीनच्या सहाय्याने आम्ही मोजणी करतो, तत्काळ लोकांना हद्दी दाखवतो, तरी सुद्धा तांत्रिक दर्जा का दिला जात नाही, त्याची वेतन श्रेणी का दिल्या जात नाही, याच्यासाठीच हा आक्रोश आहे। आणि हा आक्रोश आजचा नाही, वेळोवेळी आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये शासन स्तरावर मागण्या केल्या म्हणजे मंजूर केल्या जाते। मागच्या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महसूल मंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तुमची वेतन श्रेणी मंजूर करून देतो। आणि महसूल मंत्री महोदयांच्या शब्दावर विश्वास ठेवून हजारो कर्मचाऱ्यांनी मोर्चा स्थगित केला, संप स्थगित केला। परंतु 150 दिवस झाल्यानंतरही त्यानंतरही 150 दिवस होतात, अद्यापही महसूल मंत्री महोदयांनी त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आमची वेतन श्रेणी वाढली नाही। त्यामुळे पुन्हा कर्मचाऱ्यांमध्ये एक असंतोष निर्माण झाला की आता आपल्याला वेतन श्रेणी मिळाल्याशिवाय थांबायचं नाही। फक्त वेतन श्रेणी हाच विषय नाही, या ठिकाणी या विभागाची जी प्रतिमा उंचवायला पाहिजे ती प्रतिमा जी मलिन झालेली आहे असं आमचं म्हणणं आहे की जे धोरणकर्ते आहेत या धोरणकर्त्यांनी नेमकं या विभागाची प्रतिमा का मलिन होती, जनतेला या विभागापासून का त्रास होतो, तो त्यात जनतेचा त्रास कमी करण्यासाठी आमची जी सर्वेअरची भूमिका महत्वाची आहे ती भूमिका खूप महत्वाची आहे। आणि एवढी वाईट परिस्थिती जी आज सर्वेअरला आपला जीव धोक्यात घालावा लागतो। आज तुम्ही शक्तीपीठाची मोजणीच्या वेळी पाहिलं असेल, हजारो पोलीस, एक सर्वेअर असतो आणि त्या सर्वेअरच्या भोवती हजारो लोक असतात। अशाही परिस्थितीमध्ये जागच्या जागेवर त्याला जर बाउंड्री फिक्सेशन करायचं असेल, जमीन मोजायची असेल, तर म्हणजे एखाद्या बॉर्डरवर ज्या पद्धतीने सैनिक त्याचं कधी म्हणजे देशाचं संरक्षण काय होईल सांगता येत नाही, तशी परिस्थिती आमची आहे। मागच्याच आठवड्यात आपण पाहिलं असेल की विधानसभेचे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मोजणीच्या ठिकाणी दुसऱ्याचं काम असेल तिथं वाद मिटवण्यासाठी
जर अध्यक्ष महोदयांना जावं लागत असेल आणि संतप्त जनता त्यांच्याही शब्दाला मान देत नसेल तर आम्ही किती असुरक्षित आहोत. शासनाने याचा विचार करावा. आणि एवढ्या मोठ्या प्रचंड क्षेत्रीय स्तरावरचे क्षेत्रीय अधिकारी काम करत असताना सुद्धा तुम्ही जर कार्यालयात बसलेल्या लिपिक संवर्गाची वेतन श्रेणी देत असाल तर आक्रोश होणारच आहे. आणि हे जे 150 वर्षापूर्वीचे अभिलेख आहेत हे अभिलेख चांगले अद्यावत करून द्या. जनतेचा एकही प्रश्न त्या ठिकाणी जनतेला अविश्वास दाखवण्याची कृती या विभागातल्या एकाही कर्मचाऱ्यांकडून होत नाही. परंतु एक टार्गेट दिलेलं आहे. ह्या काम हे टार्गेटचं नाही. आज मी जमीन मोजणीला गेलो, आजच्या आजच तुम्ही हद्दी दाखवा, आजच मोजणी करा. 40-40 एकरचे एक प्लॉट आहेत. मोजणी कशी होऊ शकते? अधिकारी किंवा कोणती सर्वसामान्य जनता 40 एकरचा एक प्लॉट फिरायला किमान त्याला 2 तास लागतात. मग ते जमीन हीच आहे की नाही हे सिद्ध कसं करणार? इथपासून या विभागाची कसरत म्हणजे सर्व्हेची कसरत सुरू होते. तर म्हणजे ह्या सर्व गोष्टी आहेत. या सर्व गोष्टीवर विचार व्हावा यासाठी आमची ही मागणी आहे. शासनाने साधारण किती कर्मचारी आज या मोर्चात सहभागी झालेत आणि किती लोकांचा प्रश्न आहे? हा संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे आणि साधारणतः एक 3 ते 4 हजार कर्मचारी या मोर्चामध्ये महाराष्ट्रातून सामील झालेले आहेत. शासन करते आणि जमाबंदी कार्यालयाला आमची नम्र विनंती आहे की प्रत्येक कार्यालयामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला एक लॅपटॉप आणि रोवर द्यावं. आमच्या कार्यालयामध्ये 10 लोक काम करतात मोजणीचं आणि फक्त 4च रोवर आहेत. कसं शक्य आहे? एका वेळेस मोजणीला गेल्यावर किती वेळ लागू शकतो हे आपण सांगू शकतात का? एक 30 एकरचा प्लॉट फिरायचा मला कमीत कमी 2 ते 2.5 तास लागतात. तो पण बॉक्स असला तर त्याच्या मधातले हिस्से सहधारक ते वाद करतात, आमचं इथून आहे आमचं तिथून आहे. मग ह्या सगळ्या वेळेमुळं मोजणीला वेळ होतो आणि शासन म्हणते की 30 मिनिटात मोजून त्याला आपण जिकडे तिकडे करून टाकणार. प्रॅक्टिकली ह्या गोष्टी शक्य नसतात. याची शासनाने मायबाप शासनाने विचार करून भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यावर होणारा अन्याय दूर करावा अशी शासनाला आमची नम्र विनंती आहे. महिलांची पण संख्या या सगळ्यामध्ये जास्त आहे. महिलांशी सुद्धा बोलणार आहोत. काय नेमक्या महिला म्हणून या सगळ्यामध्ये असणाऱ्या अडचणी, महिलांची संख्या किती आहे कर्मचारी? सर्वात महत्वाचा विभाग आमचा भूमी अभिलेख विभाग आहे आणि सर्वात दुर्लक्षित जर विभाग असेल तर आमचा भूमी अभिलेख विभाग आहे. आज आमच्या महिला कर्मचारी जे आहेत त्या जागेवर जाऊन प्रत्यक्षात जागेवर जाऊन मोजणी काम करतात. दर महिन्याला जे पण टार्गेट बेस काम आहे ते पण करतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या इथे जो वेतन श्रेणीबद्दलची तफावत आहे ती अजूनपर्यंत शासनाकडून दूर केल्या जात नाहीये. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. सर्व श्रमाचं बौद्धिक क्षमतेचं काम हे ठिकाणी आपल्या महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा टेकून काम करतायत. पण जर पुरुषच या सगळ्यामध्ये इतके अनसेफ फील करत असतील तर महिला विचार करा की महिलांची परिस्थिती काय असेल. म्हणजे महिलांची परिस्थिती अक्षरशः त्यांना साधं सोबत मदतनीस सुद्धा दिल्या जात नाही. अशा परिस्थितीमध्ये आपले महिला वर्ग कर्मचारी काम करतात आणि शासनाने इतकं दुर्लक्ष केलेलं आहे की एकही मागणी आजपर्यंत नाही म्हणजे एकही मागणी ज्या पद्धतीने आज त्यांनी कन्सिडर करायला पाहिजे आणि विचारात घ्यायला पाहिजे ते घेत नाहीये आणि त्यासाठीच हा आक्रोश आहे. नक्कीच आपण बघतोय या सगळ्याच कर्मचाऱ्यांचा हा जो आक्रोश आहे त्याच आक्रोशाचा हा आक्रोश मोर्चा आहे. या आधी तुम्ही कधी नेते मंडळींशी कुणाशी किंवा मग राज्य सरकार मधल्या मंत्र्यांशी वगैरे या संदर्भात भेट? मागच्या 15 वर्षापासून सतत आमचे धरणे आंदोलने त्यानंतर 2-3 वेळ जवळपास संप पण झालेला आहे. एवढं सगळं करून सुद्धा अजूनपर्यंत शासनाने आमची दखल घेतली नाहीये. आणि एवढ्या 15 वर्षाची आमची सर्व्हिस आणि याच्या पूर्वीचे आमचे जे काही ज्येष्ठ पदाधिकारी आहेत त्यांनी 40 वर्षाचा लढा दिला तरीही अजूनपर्यंत जी न्याय मागणी आहे ती मागणीच मान्य होत नाहीये. त्यामुळे आता कर्मचारी त्रस्त झालेला आहे. त्याच्या मनामध्ये खूप संताप निर्माण झालेला आहे. आणि आता याच्यामधून एकच आहे, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत याच्यातून माघार होणार आहे. पुण्यातच मोर्चा काढावासा का वाटला? काय नेमकी कारण आहेत? पुण्यामध्ये तुम्ही आता जिथे नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये तुम्ही चाललेला आहात हा मोर्चा घेऊन, तिथे जाऊन नेमका काय करणार आहात? पण पुणे जे आहे आमच्या भूमी अभिलेख विभागाचं जे महत्वाचं मुख्यालयाचं ठिकाण जे आहे ते माननीय जमाबंदी आयुक्त पुणे कार्यालय आहे. त्यामुळे आम्हाला इथे आमची जी मागणी आहे ती त्यांच्या कानावर तर पोहोचली पाहिजे ना. त्यासाठी आम्हाला इथं पुण्यामध्ये येऊन त्यांना सांगावं लागेल ना. त्यासाठी कुठून कर्मचारी आले? आज संपूर्ण महाराष्ट्रातून कर्मचारी हजर आलेले आहेत. गडचिरोली पासून ते सिंधुदुर्ग पासून मुंबई, पुणे, अकोला, अमरावती, विदर्भ सगळ्या दुरून कर्मचारी इथे सहभागी झाले. नक्कीच या सगळ्यामध्ये हे जे आंदोलन आहे हे काही आजचं आंदोलन नाहीये. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा सगळा लढा आहे असं इथले सगळे आंदोलक सांगताना पाहायला मिळतात. इथून पुढची भूमिका काय
असणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. जर आज या आंदोलनाला मोर्चाला यश आलं नाही तर इथून पुढची भूमिका काय असणार? हो मॅडम, मी सर्वप्रथम टॉप न्यूज मराठी चॅनलचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या मोर्चाची दखल घेतल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि या भूमी अभिलेख प्रशासनातील हा महत्वाचा विभाग असून 50 वर्षापासून भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी काम करतात इंजिनियरचं, पण वेतन भेटून आलं कारकुनी. ही फार मोठी शोकांतिका आहे. आम्ही आमचं जे कृती समितीचे आंदोलन आहे मॅडम हे शिस्तबद्ध आणि टप्प्याटप्प्यानुसार चालू आहे. आणि 18 तारखेपासून आम्ही असहकार आंदोलन केलं, त्यानंतर आता 27 तारखेला मोर्चा, त्यानंतर 2 तारखेपासून काम बंद आंदोलन. आणि याबाबत आम्ही प्रशासनाला निवेदन दिले. यापूर्वी आम्ही अनेक म्हणजे लोकशाही पद्धतीने आंदोलन केली, पण या 40 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा न्याय न मिळाल्यामुळे नाईलाजानं आम्ही हे आंदोलन स्वीकारलेलं आहे. आणि जोपर्यंत सरकार दुर्लक्ष करतो, विषय म्हटलं म्हणजे मॅडम न्यायालयामध्ये गेल्यावर आमच्या बाजूने निकाल लागला की यांना तांत्रिक वेतन श्रेणी देण्यात यावी, पण शासनानं या बाबीचा विचार न करता तांत्रिक श्रेणी मंजूर केली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एक तीव्र प्रकारचा असंतोष निर्माण झालेला आहे. आज हा तुम्ही पाहतच आहे, हा जो असंतोष निर्माण झालेला हा कर्मचाऱ्यांचा एक उद्रेक आहे. कारण हा संपूर्ण कर्मचारी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील भूमी अभिलेख विभागातील काम ठप्प पडलेलं आहे. 18 तारखेपासून जर तुम्ही जर आढावा घेतला महाराष्ट्राचा, तर भूमी अभिलेख कार्यालयामधील संपूर्ण असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की यापुढे तुम्ही भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा असंतोष न पाहता त्यांच्या मागण्या मंजूर कराव्या, ही माझी विनंती. आणि टॉप न्यूज मराठी चॅनलचे मी आभार व्यक्त करतो. शब्द पाळण्यात यावा. महसूल मंत्र्यांनी 150 दिवसात आम्ही मागण्या पूर्ण करतो म्हणून असं आश्वासन दिलं होतं, पण 2 ऑक्टोबर ला ते कालावधी संपलेला आहे. ते उलटून पण आज 3 महिने झालेले आहे, तरी महसूल मंत्र्यांकडनं किंवा शासनाकडनं कुठलीच दखल घेतली जात नाही. म्हणून आम्हाला सामान्य कर्मचाऱ्यांना हा मोर्चा काढावा लागलेला आहे. आता तरी शासनाने दखल घ्यावी आणि जागे व्हावे, नाहीतर हे बेमुदत संप असंच सुरू राहील. याची सगळीच जबाबदारी शासनाची आणि महसूल मंत्र्यांची राहील. नक्कीच आपण बघतोय हे सगळेच कर्मचारी जे आहेत ते प्रचंड संतप्त आहेत, कारण अनेक वर्षांपासूनच्या या सगळ्या मागण्या आहेत. काम जे आहे ते प्रचंड टेक्निकल काम आहे आणि त्याचबरोबर तेवढंच रिस्की काम आहे. जेवढं आमचं काम रिस्की आहे त्या मानाने आम्हाला या सगळ्यामधली कुठेतरी वेतन सुद्धा तशाच अनुषंगानं मिळायला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या कर्मचाऱ्यांकडून केली जाते. अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे आणि इतक्या वर्षांनंतर सुद्धा ही मागणी अजूनही पूर्ण होत नाही. त्यामुळे राज्यभरातले हे सगळेच कर्मचारी जे आहेत, हजारो कर्मचारी खरं तर आज पुण्यातील रस्त्यांवरती उतरलेले पाहायला मिळतात. आजच्या आंदोलनाला मोर्चाला यश आलं नाही तर यानंतर 2 तारखेपासून पूर्णतः काम बंद आंदोलन करणार आहेत. त्यामुळे या सगळ्याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका हा सगळ्यात सरकारी कामकाजाला बसणार आहे. भूमी अभिलेख या सगळ्यातला जो विभाग आहे या विभागावरती प्रचंड मोठा लोड जो आहे तो या सगळ्यामुळे येणार आहे. त्यामुळे शासनाला आता तरी या सगळ्यामधून जाग येते का आणि या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारकडून मान्य केल्या जातात का? महसूल मंत्र्यांनी जो काही या आधी त्यांना आश्वासन दिलेलं होतं जे पूर्ण झालेलं नाही, इथून पुढे तरी ही सगळी आश्वासनं पूर्ण केली जातात का आणि या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.